कोपरगाव तहसील प्रशासनाची घे भरारी. SIR मतदार नोंदणीचे काम 98% पूर्ण. तहसीलदार महेश सावंत. BLO मतदार नागरिक पॉलिटिकल पार्टीज यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार. तहसीलदार महेश सावंत. 2,87,707 मतदारांपैकी 2,81,907 मतदार नागरिकांचे काम पूर्ण. कोपरगाव तहसील कार्यालय येथे माहिती देताना तहसीलदार महेश सावंत यांनी SIR बद्दल सांगितले की 219 कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाल्यापासून दिनांक 3 ऑगस्ट 2026 पर्यंत 98% पेक्षा जास्त मतदारांचे काम पूर्ण केलेले असून 2,87,707 मतदारांपैकी 2,81,907 मतदार नागरिकांचे काम पूर्ण. यामध्ये 272 BLO यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केले असून नागरिकांनीही त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केले. BLO मतदार नागरिक पॉलिटिकल पार्टीज यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार. तसेच उरलेल्या मतदारांनी आपले काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असे तहसीलदार महेश सावंत यांनी आवाहन केले आहे. SG मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. 219 कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाल्यापासून आज दिनांक 3 ऑगस्ट पर्यंत 98% पेक्षा जास्त मतदारांचे एन्युमरेशन फॉर्म आपण डिजिटाइज केलेले आहेत. यामध्ये सर्व 272 BLOंनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. घरोघरी जाऊन मतदारांचे फॉर्म कलेक्ट करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. डिजिटायझेशनचं काम केलेलं आहे. परंतु आता केवळ 2% मतदार राहिलेले आहेत ज्यांचे की एन्युमरेशन फॉर्म अद्याप त्यांनी BLOंकडे दिलेले नाहीत. हे मतदार ॲब्सेंट असतील, शिफ्टेड असतील तर त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही जाणकार किंवा सज्ञान व्यक्तीनं त्यांच्या फॉर्मवर सही करून द्यायची, जेणेकरून त्यांचे नावं वगळले जाणार नाहीत. शेवटचे 5 दिवस राहिलेले आहेत. माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागच्या 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी आज होतोय. या रात्रंदिवस आमचे BLO आणि स्टाफ देखील काम करत आहे. नागरिकांनी आणि मतदारांनी देखील चांगलं सहकार्य केलेलं आहे. तसेच सर्व पॉलिटिकल पार्टीजने देखील यामध्ये चांगलं सहकार्य केलेलं आहे. BLAंनी सहकार्य केलेलं आहे. आता शेवटचा टप्पा आहे. केवळ 2% मतदार राहिलेले आहेत ज्यांचे इन्युमरेशन फॉर्म अद्याप येणं बाकी आहे. अशा मतदारांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी तात्काळ आपल्याकडच्या जे फॉर्म आहेत ते द्यावेत, जेणेकरून त्यांचे नाव वगळले जाणार नाही. अन्यथा त्यांचे नावे मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याकडं कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 2,87,707 मतदार होते. त्यापैकी 2,81,907 मतदारांचं डिजिटायझेशन कंप्लीट झालेलं आहे. तसेच फोटो सिमिलर एंट्रीचं देखील काम आपलं 100% पूर्ण झालेलं आहे आणि 100% काम करणारे BLO देखील 150 पेक्षा जास्त आहे. त्यामुळं ज्या उर्वरित नागरिक, विशेषतः शहरी भागातली जी मतदार आहेत त्यांनी तात्काळ आपल्या नातेवाईकांचे, आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे किंवा स्वतःचे राहिलेले फॉर्म असतील तर BLOंशी संपर्क करून BLOंना ते फॉर्म देण्यात यावेत, जेणेकरून त्यांचे नावे मतदार यादीत राहतील आणि आपल्या सुदृढ लोकशाहीचा पाया जी की मतदार यादी आहे ती सुदृढ आणि निरोगी होण्यास मदत होईल. एवढंच माझं सर्व मतदारांना आवाहन आहे. थँक्यू.